सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राज्यमंत्री महोदय एवढ्यासाठीच उत्तर देत होते की माझी लक्षवेधी परिषदेमध्ये होती आणि ती वेळ आणि ही वेळ एकच असल्यामुळे मी माननीय राज्यमंत्र्यांना विनंती केली होती की आपण खालच्या सभागृहामध्ये उत्तर द्या, वरच्या सभागृहामध्ये गृहनिर्माणचा प्रभारी मंत्री म्हणून त्या लक्षवेधीला मला उत्तर द्यायचं होतं। उत्तर टाळायचं किंवा मी द्यायचं नाही आणि माननीय राज्यमंत्री महोदयांना मुद्दाम द्यायला लावायचा असा उद्देश नाही। माननीय राज्यमंत्री महोदयांनी ब्रीफिंग घेतलेलं आहे, मी ब्रीफिंग घेतलेलं आहे। राहता राहिला प्रश्न कोकणातल्या पर्यटन विकासाचा। 2च महिन्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री आणि बंदरे विकास विभागाचे मंत्री माननीय नितेश राणे साहेब आणि मी अशी एक संयुक्त बैठक कोस्टल एरियामध्ये कशा पद्धतीने आपल्याला टुरिझम डेव्हलपमेंट करता येईल याची एक प्राथमिक बैठक आमची झालेली आहे। त्याच्यानंतर माननीय राज्यमंत्री महोदय, मी आमच्या विभागाचे सचिव आणि डायरेक्टर टुरिझम MTDC MD असे आमच्या विभागाची बैठक होऊन जे कोस्टल एरियामध्ये कोकणामध्ये MTDCचे रिसॉर्ट्स आहेत तिथं अधिकच्या सुविधा कशा देता येतील, ती अधिक स्टार कॅटेगरीमध्ये कशी करता येतील, त्याला कनेक्टिव्हिटीनं सार्वजनिक बांधकाम खात्याशी चर्चा करून रोड कनेक्टिव्हिटीनं अधिक कसं जोडता येईल या सगळ्या बाबतीतला कृती आराखडा तयार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी विभागाला सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे मी सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी एवढंच सांगतो, मत्स्य व्यवसाय विभागाबरोबर आणि बंदरे विकास विभागाबरोबर जे काम जॉईंटली करायचे तो भाग एक असेल आणि आमच्या स्वतःच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत MTDCची रिसॉर्ट ज्या ठिकाणी आहेत ते स्टार कॅटेगरीमध्ये अपग्रेड करणं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या बजेट स्पीचमध्ये आमच्या MTDCला 50 वर्ष पूर्ण झालीत, त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे 250 कोटी रुपयाचं वेगळं पॅकेज मागितलेलं आहे। त्यातले जेवढं काही निधी आम्हाला उपलब्ध यावर्षी होईल त्यातनं विशेषतः कोस्टल किनाऱ्यावरची किंवा कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरची रिसॉर्ट्स आमची ही अपग्रेड करून त्याला स्टार कॅटेगरीमध्ये आणण्याचं आणि त्याला कनेक्टिव्हिटी देण्याचं ही 2 महत्त्वाची कामं कोकणातल्या पर्यटनासाठी प्रस्तावित आपण केलेली आहेत।